सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. आपण कवठुळे गावामध्ये आहे. सध्या वातावरण काय आहे राजकीय कवठुळे गावामध्ये? आमच्याकडे शिवसेनाच का हो? शिवसेना म्हणजे अध्यक्षांनी भरपूर कामं केलेली आहेत. आता त्यांचा चिरंजीव दिलाय ते कामच करणार ना. अध्यक्ष म्हणजे कोण नक्की? तानाजीराव पाटील. बर बर. तानाजीराव पाटील यांची उमेदवार स्वतःची आहे का इथं? नाही, त्यांच्या मुलाची उमेदवारी आहे. परंतु त्यांची मुलाची उमेदवारी आहे, परंतु त्यांनी त्यांच्या वडिलाच्या कामाच्या जोरावरती सुद्धा आता काम करतील ना. बर बर. कुठल्या गटातून आहे सध्या उमेदवारी? जिल्हा परिषद दिगंची गटात. जिल्हा परिषद दिग्गज गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण पडलंय आणि तुम्ही तर म्हणता तानाजी पाटील यांचा मुलगा आहे, म्हणजे पाटील म्हणलं की सर्वसाधारण गटाला. मग काय भानगड आहे ही नक्की? आता मला सांगा, त्या निंबोडे गटात तिथं ओपनच्या 2 सीट आहेत, तिथं ओबीसी चालतंय, मग इथं का नाही चालत आमचा ओपनचा? बऱ्याच ठिकाणी चर्चा अशी आहे की कुणबीतून फॉर्म भरून ओबीसीवर अन्याय झालेला आहे, तर त्याचं समर्थन कसं कराल? तिकडे मग निंबोडे गटात नाही का झालं तुमच्या तिथं ओपनवर अन्याय? विकास कामं काय दिसतात तुम्हाला? विकास कामं भरपूर केले. आम्हाला पाणी नव्हतं, पाण्याचं 12 नदी वाहते आमची. पाण्याचं पहिलं क्षेत्र लागवड अजिबात नसतं, ड्राय एरिया होता आमचा. आता पूर्ण क्षेत्र ऊसात आहे. चर्चा कवठुळेमध्ये अशी आहे की भाजपानं सगळा विकास कामं केलेले आहेत आणि तुम्ही तर म्हणता शिवसेनेने केलेत. काय पुरावा द्याल त्याचा? भाजपाने करायचा विशेष कुठे येतो? इथं भाजपाला कोण आले उमेदवार सांगा निवडून? शिवसेनेला उमेदवार आहे आपला सुभाष भाया बाबर, त्यांनी सगळे काम केले. इथं भाजपाचा विषय येत नाही काय काम करायचं. म्हणजे भाजपाचं इथं काम नाही असं तुमचं आणि म्हणणं आहे? मला सांगा, जिल्ह्याचे खासदार कोण आहेत? विशालदार. इथं भाजपाचा विषयच येत नाही ना जिल्ह्याला आमच्या. कवठुळे गावामध्ये रस्ते आहेत का व्यवस्थित? हो, चांगलं आहे ते. आरोग्य सेवा आहे का चांगली? हो, मग सरकार दवाखान्यात तुम्ही लाभ घेतलाय का कधी हो, त्याचा? घेतलंय. दवाखाना उघडा असतोय का? हो, उघडा असतो. गोळ्या वगैरे मिळतात हो, का? हो. ओके. जे शेतकऱ्यासाठी बऱ्याचशाच योजना आपल्या पंचायत समिती मार्फत येतात, तुमच्या विविध योजना असते, तर त्याचा कधी तुम्ही पाठपुरावा सदस्याकडे केलाय का? हो, भरपूर वेळा केलाय ना आम्ही, त्याचा लाभ पण घेतो. ओके. एक महत्वाचा प्रश्न, आटपाड तालुक्यातलं पाटील म्हणजे एक दंडीशाही किंवा हुकुमशाही म्हणते, तर त्याचा अनुभव तुम्हाला कसा आहे त्याचा? अजिबात काय सुद्धा नाही. कामाची माणसं आहेत आणि काम करते, त्यांना फक्त विरोध करायचा म्हणून प्रतिस्पर्धी विरोध करतोय. दुसरं यात काय सुद्धा तथ्य नाही. ओके. टेंबूच्या पाण्याचं काय आपल्याकडे आहे का? टेंबूचं पाणी आमच्या नदीला प्रमाणे सोडते ना, दर 3 महिन्याला आम्हाला पाणी सोडते. ओके. टेंबूचं पाणी हे भाजपानं स्वतः आणलं असं म्हणतात, तर त्याचा पाठपुरावा कसा केला तुम्ही? हे अनिल भाऊन आणलेलं पाणी आहे, दुसऱ्या कुणीही याचं श्रेय घेऊ नका. ओके. म्हणजे श्रेयवादामध्ये अडकून न राहता कामाचं बघा पहिलं. ओके. विकासाच्या जोरावर तुम्ही मतदान करणार काय? हो, 100% का जातीपातीकडे बघून मतदान नाही, करणार? विकासाला मतदान करणार. आमचा विकास आजपर्यंत सुहास भैया बाबर आणि तानाजीराव पाटील अध्यक्ष यांनीच केलाय तालुक्याचा विकास. ओके. सुहासभाई बाबर हे विट्यातले आहेत आणि तुम्ही आहे कवठुळमध्ये, मग हा समतोल कसा साधला जातो? डायरेक्ट आमचं कॉन्टॅक्ट असतं, आम्ही डायरेक्ट घरी जातो भैयांच्या, डायरेक्ट बात करतो, फोनवर बोलतो. ओके. मग सुहासभाई बाबर जे आमदार आहेत, तर त्यांचा कवठुळ विकासाचा अजेंडा आहे का चांगला? 100% आहे अजेंडा. बरं. शिवसेनेसाठी मग हे पारड कसं असेल? 100% जड असणार आहे कौटुंबिक पार्ट. ओके. कवठुळमध्ये सर्वसाधारण मतदान किती आहे? 2350 आहे. त्यातलं किती टक्के शिवसेना मतदान घेईल तुम्हाला वाटतं? 65% कुठले घेणार.